अजित पवारांनी 24 तासात राजीनामा द्यावा, अन्यथा दिल्लीत जाऊन अमित शहांकडे राजीनाम्याची मागणी करणार, अंजली दमानी यांचा गंभीर इशारा. मुंबई महापालिकेत एका मतदाराचं नाव तब्बल 103 वेळा नोंदवलं. माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नावही दुबार, तात्काळ याद्या दुरुस्त करण्याची मागणी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पालघरमध्ये जाहीर सभा, तर एकनाथ शिंदेंची वाशिम, यवतमाळ आणि अजित पवारांची अकोल्यात सभा. आमच्याकडे नगरविकास खातं 1 तारखेला सकाळी लक्ष्मी दर्शन होणार. मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं वाद, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मात्र सारवासारव. संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस. निवडणुकीच्या कामात सहभागी करून घेतलं जात नाही, बंड करावं लागेल. जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांची पालकमंत्री संजय शिरसाटांवर तोफ. अहिल्यानगरच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांना अपहरण करून मारहाण. सचिन गुजर यांना गाडीत टाकून मग मारहाण करून सोडलं. अपहरणकर्त्यावर गुन्हा दाखल. पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील चुकीच्या प्रमाणपत्राविरोधातल्या बातमीचा इम्पॅक्ट. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना. पालकमंत्री संजय शिरसाट यांची माहिती. कराड विटा महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी. कार आणि टेम्पोचा अपघात. भारताचा कसोटी क्रिकेटमधला आजवरचा सर्वात मोठा पराभव. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं 408 धावांनी विजय मिळवला. 25 वर्षांनंतर आफ्रिकेनं भारतात कसोटी मालिका जिंकली. गौतम गंभीरनं स्वीकारली मानहानीपरक प्रवाहाची जबाबदारी. दोष सर्वांचा, पण सुरुवात माझ्यापासून, तर माझ्याच मार्गदर्शनाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, हे लक्षात ठेवा, गंभीरचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.